नाही, मसाजोगचं काय साहजिक आहे. त्यांची बाईट बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे त्याचं. आणि एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती. आम्ही तर म्हणतोय तपास करा. आणि सर्वात महत्वाची गोष्टी म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आहे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे, एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे. आणि या संदर्भात म्हणजे मी अजितदादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांना सुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काही पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे कोणत्या दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करून पूर्ण ते शोध घेतात. परंतु ही राजकीय आकाशापोटी ही सगळी आरोप प्रत्यारोप तुमच्यावरती होतात आणि आता ह्या काही दिवसामध्ये ह्या तपासामध्ये पोलीस यंत्रणेच्या मार्फत सगळंच बाहेर येणार आहे. म्हणजे काय विषय घडलाय काय नाही सगळे सीसीटीव्ही फुटेज आहे. आणि मी ह्याच्यावरती आत्ता बोलण्यापेक्षा सत्तेमध्ये मुंडे साहेब आहेत, पालकमंत्री त्यांचे नेते आहेत, फडणवीस साहेब त्यांच्या युतीमध्ये आहेत, उलट त्यांनी जोर लावला पाहिजे या विषयामध्ये. टार्गेट केलं 100% मसवाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडे साहेब बोलले की 150 दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं त्यांना त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यांना ते वाटत नाही. व त्यांना दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे. आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. विजय पवारांशी कशा प्रकारे संबंध आहे? विजय पवारांशी कसे संबंध आहेत आणि किती? एक लोकप्रतिनिधी मी रोज रस्त्यावरती काम करतो. तुम्ही जर माझ्या फेसबुक पोस्ट बघितल्या तर चहाच्या टपरीवर मी सकाळी असतो. लोक येतात, बोलतात, भेटतात. त्यांचे माझे संबंध नाही आहेत असं म्हणत नाही, पण जरी असले पण ते अटक झालेले आहेत आणि ते कारवाईला समोर जातात तिथे. हो, ते आहेत. आणि या प्रकरणामध्ये मी पीडिताच्या घरी सुद्धा जाऊन भेटणार होतो, पण मी म्हणलं आत्ता त्यांचं थोडंसं ते डिस्टर्ब आहेत, त्याच्यामुळे मी इथून गेल्यानंतर शनिवार रविवार त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देणार आहे.